हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही ठाण्यातले सगळे स्पॉट्स ट्राय करणार आहे फूडचे. तर आपण पहिल्या स्पॉट्सवर जाऊया, वडापावच्या. चला. तर गाईज आता आम्ही अष्टविनायक चौकात आलेलो आहे. तर तिथे समोर आहे, आपण जाऊया. चला. आता आम्ही आलेलो आहे वडापावच्या दुकानात. हे वडापाव आता आपण घेऊया. चला. काका एक वडापाव गाईज आता आम्ही आलेलो आहे या दुकानात. आता वडापाव झालेला आहे. बघा तुम्ही किती त्यांनी चुरा आणि हे सगळं क्वालिटी याची खूप चांगली आहे. आणि हे सगळं पाम ऑइलचं नाही वापरत आहे, आपलं साधा ऑइल वापरतात. हे चांगलं असतं हेल्थसाठी. तर आपण पहिला बाईट खाऊन बघू. गाईज हा वडापाव एवढाच चांगला आहे ना. तुम्ही इथे ठाण्यात आले ना, हा वडापाव पहिला ट्राय करा. एवढा चांगला आहे ना, तुम्ही पण सांगू बघा. चला आम्ही आता तुम्हाला मी दुसरा तंदूर वडापाव दाखवतो. तर गाईज आता यांचा हा पोस्टर आहे. आता आपण काकांना विचारू नाव. काका तुमचं नाव काय आहे? माझं नाव योगेश. तुमचं काकी? काकी तुमचं? हे सगळे चालवतात स्टॉल. काका तुम्ही किती वर्षापासून करतायत? म्हणजे 10-11 वर्ष झाली. हे 10 आणि 11 वर्ष झाली असतील. ते इथे मुख्यमंत्री पण येऊन गेलेले आहेत, जसं त्यांनी फोटो दाखवला आहे. इकडचा त्यांचा आवडता वडापाव आहे हा. आता आपण एक तंदुरी वडापाव घेऊया. गाईज हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. हे क्लासिक वडापाव त्याचा 20चा आहे आणि सिंगल वडापाव पण 20चा आहे. सिंगल वडापाव आणि क्लासिक वडापाव 25चा आहे. आता आपण घेणार आहे तंदुरी वडापाव. आपण तंदुरीमध्ये हा घेऊ बार्बिक्यू चीज मेयोनीज वडापाव, जो 90 रुपीजचा आहे. याच्यामध्ये प्राईस पण स्वस्त. तुम्ही यायचं आणि इथे व्हिजिट करा पक्का. आता आपण तंदुरी वडापाव घेऊ. तंदुरीमध्ये एक बार्बिक्यू चीज मेयोनीज वडापाव द्या. तुम्ही बघा हे वडापाव बनवत आहे बार्बिक्यू. इथे पण आहे, इथे पण आहे. हे बघा, हे चीज वगैरे भरून टाकतात. तर बघा तुम्ही बघा हे वडापाव बनवत आहे बार्बिक्यू. इथे पण आहे, इथे पण आहे. हे बघा, हे चीज वगैरे भरून टाकतात. तर बघा तुम्ही बघा. आता तुम्ही बघा हे पण बनतंय. तुम्ही बघा तुम्ही. आणि हे त्यांच्या जिथे ते भाजतात ते आहे आणि तिथे ते तयार वगैरे करतात आणि तिथे वडापाव असतात जे तळतात वगैरे. हे बघा आलेला आहे आपला वडापाव. घे मम्मी घे. तर हा आहे वडापाव जो फुल लोडेड आहे. इथे तुम्ही यायचं आणि व्हिजिट करा. हा वडापाव तर खाऊनच बघा, बेस्ट असतो. तर आपण रिव्ह्यूज बघू. तर गाईज बघू शकता हा फुल लोडेड आहे. पण याचा बंद करून हा तोंडात पण नाही घुसत आहे. गाईज तुम्ही पक्का या, इथे खूप चांगली जागा आहे. तुम्ही पक्का या. तर आपण ना लोकांना रिव्ह्यूज बघून लोक काय बोलतात. बार्बिक्यू वडापाव. से इधर आते हो मतलब 2-3 months हो गया मुझे. अच्छा, मतलब आप क्या रेट करोगे? आपका कौन सा पसंद है वगैरह वडापाव? और एक तो मैंने अभी फिलहाल तो तंदूरी वडापाव ट्राई किया. हाँ, तो क्या मतलब मैं तंदूरी? उसको 9 और 10 रेट करूँ. अच्छा ओके. तो मतलब आपको अच्छा लगता है कि इधर मतलब? जेन्युइनली अच्छी. ठीक आहे. दादा तू कधीपासून येतो इथे? फर्स्ट टाइम आलो. अच्छा, मग तुला कशी टेस्ट वाटली? मग तू किती रेट करशील याला? 10 out of 10. हो ओके. बघा हे तेलातून वडे कसे काढतायत. हे बघा
ते त्यांचा वडे लागतात ते एकदम गरमागरम वडे निघलेले आहे बघा आता. आणि हा जो वडा घेतलेला तंदुरी वडापाव घेतलेला बार्बिक्यू हा संपतच नाही. एवढा मोठा आहे ना, संपतच नाही बिलकुल. ट्राय करतो मी संपवायचं. गाईज आता आपण काकांची नंतर बोलूया, खाल्ल्यानंतर नंतर बोलू. किती चालू असतं? 3:30 ते रात्री 9:30 पर्यंत. तर इथे मुख्यमंत्री येऊन गेले तर त्यांचे काय रिव्ह्यू होते? त्यांना आवडतो, त्यांचा आवडता वडापाव आहे. म्हणजे ते कधीपासून येतात इथे तरी? 7-8 वर्ष झाले येत आहेत ते. अच्छा, ठीक आहे. तुम्ही जेव्हा पण ठाण्यात येणार हा वडापाव ट्राय करून घ्यावा. माझा तर खूप आवडीचा आहे आणि मुख्यमंत्री पण इथे येऊन गेले, त्यांचा तर खूपच आवडीचा आहे. तर तुम्ही पण येऊन बघा, इथे रिव्ह्यूज घ्या. आता आपण नेक्स्ट जागेवर जाऊया, जे आहे तिथे समोरचे, जास्त लांब नाही. आपण जाऊया चला तिथे. गाईज आता आम्ही आलेलो आहे चॅन्सला, चॅन्स डिलाईट. इथे मी येतो आणि इथे खूप भारी भारी गोष्टी असतात. तर आपण जे येतात इथे जे बनवतात त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना सांगूया काय काय ऑर्डर करूया. गाईज हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, म्हणजे असं ते बघूच शकतात. हे असं मेन्यू कार्ड आहे त्यांचं. इथे बोबाटी वगैरे पण भेटते, सॉफ्टीज आणि मँगो मिल्कशेक्स वगैरे पण भेटतात इथे. तर तुम्ही इथे विजिट करू शकतात. तर आपण एक ऑर्डर करू आता. दीदी एक बर्गर आणि मोहितो. तर गाईज आता आम्ही ऑर्डर केलेली आहे तशी की तुम्ही बघू शकता. जोपर्यंत ऑर्डर येते तोपर्यंत आपण तुम्हाला स्टॉल दाखवतो पूर्ण. इथे यांचे तरी दोन कंपनी आहेत. एक म्हणजे ब्रँच 2 आहेत, नाव सेम आहे. एक तिथे आहे अष्टविनायक आपण चौकात. अष्टविनायक चौकात, आणि एक इथे. तर आपण इथे आलो आहे आज व्हिडिओ शूट करायला. तर आपण हे ऑर्डर आल्यावर भेटू. चला, हा त्यांचा मेन्यू आहे, बघू शकता. चॅम्स डिलाईट. इथे बर्गर, पिझ्झा, फ्राईज आणि सगळे व्हरायटीचे बर्गर्स भेटतात. हे कॉम्बो टेकिंग एवे चार्ज 15 रुपीजमध्ये हे एक्स्ट्रा देतात. हे तुम्ही बघू शकता. हा मेन्यू आहे त्यांचा. मी तुम्हाला एकदा सरळ करून दाखवतो. हे बघा, हा सरळ त्यांचा मी केला आहे. हा त्यांचा मेन्यू आहे, ठीक आहे. तर आता आम्ही काही घेतल्या बर्गर. तर हा बर्गर आल्यावर तुम्ही बघा कसं असतो. याच्यामध्ये यांच्याकडे सॉफ्टीज पण आहेत, हे तुम्ही ऑप्शन बघू शकतात. आणि ऑफोर्डेबल प्राईसमध्ये, जसं का आपण जम्बो किंग्समध्ये जातो तिथे तर खूप 100च्या वरती असतात आईस्क्रीम, पण इथे तर 20-40 वगैरे असतात. इथे मिल्कशेक्स पण भेटतात आणि वॉफल पण भेटतात. हे बघा, हे मिल्कशेक आहेत त्यांचे, ऑरिओ आणि हे, आणि चॉकलेट क्रंच पण भेटत आहेत. पण हे खूपच चांगलं असतं. मी तुम्हाला अजून एक दाखवतो मेन्यू कार्ड, त्यांचे खूप सारे आहेत. गाईज इथे बोबा पण भेटतात, तुम्ही बघू शकता. ऑफोर्डेबल प्राईजमध्ये आपण बघू शकता इथे या प्रकारे. बघा तुम्ही, हे ब्लूबेरी बबल, हे मोहितो, हे सगळे भेटतात. तर अजून एक मेन्यू कार्ड आहे ज्याच्यात मिल्कशेक्स भेटतात, दाखवतो मी. फ्रूट ज्यूस पण भेटतात, जसं की तुम्ही बघू शकतात. हे फ्रूट ज्यूस आहेत आणि आईस्क्रीम विथ मिल्कशेक आहे, आणि हे मोजितोज, आणि हे बघा फ्रूट क्रीम्स, जे मी कधी ट्राय नाही केले. आणि चॉकलेट क्रीम हे पण नाही केले. हे बघा, हे स्मूदीज असतात त्यांच्याकडे. मी पहिल्यांदा पाहिले आहे स्मूदीज असतात. आणि हे बघू शकता तुम्ही कोल्ड कॉफी तर मी पिली आहे इकडची. तर तुम्ही बघूच शकता. हा त्यांचा मेन्यू आहे. तर एवढे सगळे त्यांच्याकडे ऑप्शन आहे. मी तुम्हाला टाकतो सगळं खाली कॅप्शनमध्ये, तुम्ही इथे व्हिजिट करा. ते फ्रेश समर पण आहेत, जे असे मँगो वगैरेमध्ये भेटतात. मँगो नसताना पिले आहेत, त्याच्यापेक्षा खूप बेटर अजून बनवतात. हे लोटस बिस्कॉट मिल्कशेक, जे पहिल्यांदा नाव ऐकलं मी. आणि हे मँगो क्रीम्स वगैरे वगैरे हे आहेत त्यांचे मेन्यू. मी खाली कॅप्शनमध्ये टाकून देईन, तुम्ही बघा. जेव्हा पण मी इथे येतो हे रोज पिऊन जातो, कारण की मी इथूनच
स्विमिंगला जातो या रोडनी आणि इथे हे मी जेव्हा पण येतो हे पिऊनच जातो पक्का. आणि तुम्ही बघू शकतात इथेच गाईस, तुम्ही बघू शकतात हे जेव्हा पण मी स्विमिंगवरून येतो तेव्हा मी हे नक्की पितो. मी स्विमिंग पण करतो आणि फूड ब्लॉगिंग पण करतो. तुम्ही बघू शकतात इथे हे चॅम्प्स डिलाईट. हे खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये, जस्ट 10 रुपीज. तुम्ही हे किती पण पिऊ शकतात जस्ट 10 रुपीजमध्ये. बघा सगळे बघू शकतात ही मील आली आहे जस्ट 99 रुपीजमध्ये. तुम्ही यायचं आणि इथे विजिट करा पक्का. आणि हे जी मील आहे इथे मी ऐकलेलं बर्गर हे खूप चांगली म्हणजे बर्गर खूप इथे फेमस असतो. तुम्ही या आणि हा कॉम्बो घेऊन बघा. गाईज तुम्ही बघू शकता हा कॉम्बो आला आहे. आणि इथे गर्दी बघा, हे जास्त का कॉलेजची मुलं वगैरे इथे येतात. बघू शकतात तुम्ही इथे वगैरे गर्दी केवढी आहे. इथे कॉलेजची मुलं जास्त येतात आणि म्हणजे स्टुडंट्स वगैरे जे तिथे येतात. हे बघा इथे पण गर्दी आहे खूप सारी. तर मी टेस्ट करतो आणि सांगतो रिव्ह्यूज काय आहे. तर गाईज हा जो बर्गर आहे तो आलेला आहे. तर मी जरा 2 मिनटं थांबतो कारण की इकडे जो ठेवायला जागाच नाही, एवढं मोठी मील आहे. तर ते वेट करतो. आणि गाईज तुम्ही बघू शकतात ही मील आलेली आहे. तर आपण बर्गर टेस्ट करू कसा आहे बर्गर. हा बर्गर खूप मोठा आहे. जसे मॅकडॉनल्ड्स आणि जे के बर्गर्स वगैरे आहेत तसाच हा बर्गर बनवलेला गेला आहे. आपण खाऊन बघू. आणि हा बर्गर एवढं चांगला आहे ना, म्हणूनच लोक सांगतात याचा बर्गर खाऊन बघा. तुम्ही पण जेव्हा इथे आहे ना तुम्ही बर्गर खाऊन बघा. मी जेन्युइनली सांगतो. त्याला मी रेट करतो 9.5 10 एवढं मी रेट करतो ना. तुम्ही या आणि ते खाऊन बघा. तर याच्यामध्ये प्राईस पण दिलेले आहेत त्यांनी कॉम्बोमध्ये. बघू शकता तुम्ही केवढे मोठे प्राईस दिले. हे तर मी खूप वेळेस पिलं आहे. तुम्ही ट्राय करा. जेवढी आपली नॉर्मल 20 रुपीजची जी बॉटल असते त्याच्यामध्ये एवढीच क्वांटिटी येते एवढीच. तर तुम्ही 20 रुपीजचं नका घेऊ. इकडे येऊन 10 रुपीजचं घ्या. खूप चांगलं असतं. बघा येऊन तुम्ही बघूच शकतात. आमच्याकडे अजून एक आयटम आलेलं आहे जे मोजितो आहे. मोजितो पण याच्या एवढ्या मीलमध्ये 99मध्ये एवढं सगळी गोष्ट बघतायत. तर तुम्ही इथे व्हिजिट करून पक्काच बघा. तुम्हाला तर आवडणारच असेल. मी एकदा टेस्ट करून बघतो. हे मोजितो वर्किट आहे. तुम्ही इथे येऊन बघा, ट्राय करा. मी खरं सांगतो, मी थोडं नाही बोलत, इथे ट्राय करून बघा. हे फ्राईज पण खूप चांगले आहेत जे सॉल्टी फ्राईज असतात तसे. पण हे 99मध्ये सगळं. तुम्ही विचार करा 99मध्ये आपण मॅकडॉनल्ड्समध्ये जातो ते केवढेला असतं 200 वगैरे वगैरे. तर हे 99ला आहे. तुम्ही या आणि इथे व्हिजिट करा प्लीज, मी सांगतो. तर ह्या पूर्ण मीलला मी रेट करतो 10/10. तुम्ही बघा, येऊनच बघा. तर मी हे संपवतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यूज विचारतो मुलांना वगैरे. आणि मग तुम्हाला मी सांगतो कुठे आहे लोकेशन नंतर. तर खाऊन भेटतो मी तुम्हाला. गाईज हे चॅम्प्स डिलाईट जस्ट स्टेशनचा नंबर आहे. इथे स्ट्रेटच स्टेशन आहे आणि इथे चॅम्प्स डिलाईट नियर बाय सद्गुरू गार्डन मेन गेट अँड अष्टविनायक चौक. हे जे आहे चॅम्प्स डिलाईट तुम्ही इथे पक्का व्हिजिट करा. इथे मी नंबर पण टाकला आहे. खाली कॅप्शनमध्ये मी नंबर पण टाकेन. तुम्ही तिथून ऑर्डर पण करू शकतात. तर आता विचारूया आपण दादाला. दादा येतो आहे तर आता विचारूया.